काँग्रेसने जरी माघार घेतली असली तरी बिनविरोध निवडणुकीची जी परंपरा आहे ती खंडित झाल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांची पत्नी ठाम असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे, करुणा मुंडे. असं आहे की लोकशाहीमध्ये नेहमीच बिनविरोध घडेल न घडेल काही अशी शाश्वती देता येत नाही. स्थानिक परिस्थितीप्रमाणे लोकांनी अर्ज भरले असतील, ठीक आहे, त्याचा खरं म्हणजे आक्षेप घ्यायचं काही कारण नाही, निवडणूक आहे शेवटी. परंतु सुनेत्राताई पवार यांचा विजय निश्चित आहे आणि त्यामुळे तसं काही अडचणीचा विषय नाही आहे. सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की वहिनीने जर फोन लावला तर मी त्यांच्या नक्की प्रचाराला जाईल. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी कोणाला बोलवावं न बोलवावं, कोणी जावं न जावं, हा विषय त्यांचा अंतर्गत विषय असल्यामुळे आणि त्यांचे पक्ष वेगळेच आहेत ना. शेवटी सुप्रिया सुळे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि तो पक्ष हा एन डी एचा घटक नाही आहे. एन डी एच्या विरोध म्हणजे एन डी एचा भाग आहे तो. एन डी एचा भाग सुप्रिया सुळे ज्या पक्षात आहेत तो काही एन डी एचा घटक नाही आहे. सुप्रिया सुळे ह्या इंडिया ब्लॉकच्या जो पक्ष आहे त्या पक्षाच्या सदस्य आहेत. काँग्रेस, उबाटा आणि पवारसाहेबांची जी पक्ष आहे आणि काँग्रेस हे सर्व एकत्र आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे तिकडे जायचा प्रश्न येतो की न येतो याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. अंदाज समितीचं खूप प्रेम दिसत आहे भोकर मतदारसंघावर. तिन्ही दिवस जो आहे तो भोकरलाच त्यांनी दौरा केलेला आहे. आनंदाची बाब आहे. माझं तर म्हणणं एवढंच आहे की या समितीचा निष्कर्ष लोकांसमोर यावा आणि निष्कर्षामध्ये जिकडे अनियमितता असेल त्याची कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. म्हणजे फक्त भोकरच नाही, तर ज्या ज्या ठिकाणी अंदाज समितीने भेटी दिलेल्या आहेत तर संपूर्ण अहवाल हा पब्लिक करावा आणि त्या अहवालाच्या आधारावर तिथे जो कोणी दोषी असेल त्या व्यक्तीवर किंवा त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे माझी मागणी आहे. उलट म्हणजे मी काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आहे की शेवट गोड झाला, तर मी गोड शेवटच्या फेवरमध्ये नाही आहे. आणि कारण इतर लोकांनी स्टेटमेंट वेगळ्या वेगळ्या स्टेटमेंट दिल्या आहेत. अंदाज समितीच्या एका सदस्याने स्टेटमेंट दिलेलं आहे की नांदेडचे लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचाराच्या गंगेमध्ये वाहत आहेत किंवा असं काहीतरी स्टेटमेंट आहे. तर माझं म्हणणं की आम्ही या मताशी सहमत नाही आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की या समितीचा अहवाल हा लोकांपर्यंत प्रदर्शित म्हणजे सिस्टमप्रमाणे तो सभागृहाला सादर करावा लागतो, पण तो अहवाल निश्चित आम्हाला सांगावा आणि ज्या अनियमितता घडल्या असतील त्या अनियमिततेबद्दल मी सुद्धा सखोल चौकशी करेन आणि त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. बरं साहेब, चांगलीच वसुली झाल्याचं बोललं जाते. एकेका विभागाला 5 कोटी ते 10 कोटी रुपये मागितलेले आहे, अशी चर्चा सुरू आहे. चर्चा काय होते हा विषय नाही आहे. अधिकृत काही गोष्टी मला माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण तुम्ही जे म्हणता असं जर खरं असेल तर ते गंभीर आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या विषयाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. ज्या पद्धतीने किंवा ज्या गोष्टी चर्चा खुलेआम माध्यम करत आहे, मीडिया करत आहे, मीडियाचं काही ठिकाणी होत आहे, तर ती सत्यता काय ती समोर आली पाहिजे लोकांसमोर आणि ज्या अनियमित ज्या गोष्टी असतील किंवा जिथे भ्रष्टाचार असेल त्यात शोधून कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. शहरात शिवसेनेचे आमदार असताना देखील युतीचा भरमसाठ उत्साह चालू आहे. मात्र इथं दौरा न करता भोकर आणि बिलोली मतदारसंघ नाही, कुठे का होईना हा विषय सरसकट जिल्ह्यामध्ये सर्वत्रच ऐकण्यामध्ये आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही. ज्या ज्या ठिकाणी हे घडत असेल, मतदारसंघाचा विषय नाही आहे, जिल्ह्याचा विषय आहे, ज्या ज्या ठिकाणी हे घडत असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या म्हणजे ज्या गोष्टी घडत आहेत त्यावर कारवाई झाली म्हणून अहवाल द्यावा त्यांनी. समितीचा अहवाल लोकांपर्यंत यावा आणि त्या अहवालाच्या आधारावर कारवाई व्हावी ही माझी भूमिका आहे. भारतीय साहित्य संमेलनानिमित्त शरद पवारांचं एक वक्तव्य आलेलं आहे. 60% लोकांची मांडणी धर्मांधाला शक्तींना बळ देणारी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे कदाचित त्यांच्या अभ्यासातून त्यांना हा विषय पण म्हणून तो सुशिक्षित वर्ग जो आहे, जो एज्युकेटेड क्लास आहे, तो राजकीय निर्णय घेत असताना मला वाटतं की देशाचा विकास, देशाचं नेतृत्व या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तो राजकीय निर्णय घेतो असं माझं मत आहे. बरं साहेब, नांदेडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर काही चर्चा वगैरे केली आहे का फडणवीस? नाही, आम्ही त्यांना बोललोच आहे ना. आमचं तर मत आम्ही व्यक्त केलं, जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे की गुन्हेगारीवर आळा बसला पाहिजे
गुन्हेगारांना कुठल्या राजश्रय मिळता कामा नये आणि गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची जाहीर मागणी आहे. त्यामध्ये काही वेगळं सांगायची गरज नाही. जे भूमिका आहे ते स्पष्टच आहे.